हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण रोलिंग मोशन ऑन इन्क्लाइंड प्लेन याचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की इथे आपल्याला एक इन्क्लाइंड प्लेन दाखवलेला आहे आणि या ठिकाणी ही आहे ग्राउंड लेवल किंवा हॉरिझॉन्टल असं मी त्याला म्हणतो, आणि वरच्या बाजूला जे तुम्हाला दाखवलेलं आहे ते आहे इन्क्लाइंड प्लेन. हे इन्क्लाइंड प्लेन आहे आणि ही आहे हॉरिझॉन्टल. तर यांच्यामधला जो अँगल आहे तोही मी इथे दाखवणार आहे. या दोन्ही मधला अँगल आहे थीटा. या प्लेनवर इथे एक आपण छोटीशी बॉडी आपण ठेवणार आहोत. या बॉडीचं मास आहे एम. एम इज द मास ऑफ द बॉडी. दिस बॉडी इज रोलिंग डाऊन. इथे ही बॉडी रोल होणार आहे. रोलिंग डाऊन द इन्क्लाइंड प्लेन. ही टॉप अपेक्स, ही उंची जी आहे ती आहे एच असं आपण म्हणू शकतो. आणि सपोज द बॉडी रोल्स, इथे ही बॉडी आपण सोडून दिलेली आहे आणि या ठिकाणी बॉडीचा स्टार्टिंग स्पीड ज्याला आपण यू म्हणतो तो आहे 0 आणि इथे आपल्याला बॉडीचा फायनल स्पीड व्ही हा किती आहे तो काढायचा आहे आपल्याला. त्याचबरोबर आपण याच्यावर आधारित आज नीटवरचे काही प्रश्न पण आपण सोडवणार आहोत. सो रोलिंग बॉडी ऑन इन्क्लाइंड प्लेन हा आजचा आपला टॉपिक आहे. नाउ सपोज दॅट दिस इज द बॉडी ऑफ मास एम. कोणती बॉडी आहे? मास एम ची बॉडी. तर ही जी बॉडी आहे ही बॉडी ऑफ मास एम ही रोल होत चाललेली आहे आणि ती या ठिकाणी पोहोचणार आहे लास्ट पॉइंट. सो डेप्थ थ्रू विच द बॉडी विल डिसेंड आउट विल बी h. As we know very well, when the body will start rolling, it has kinetic energy 0. आणि ज्या वेळेला ही बॉडी संपूर्ण इन्क्लाइंड प्लेन वरून तिचा प्रवास करत करत ज्या वेळेला फायनल पोझिशनला, बॉटम मोस्ट पोझिशनला पोहोचेल त्यावेळेला त्याची व्हॅल्यू आहे व्ही. आपण काल असं आपण बघितलं होतं की रोलिंग कायनेटिक एनर्जी ई रोल ही आपण या केसमध्ये बघितलेली होती आणि त्याची व्हॅल्यू आहे ई रोल is equal to 1/2 m v square multiplied by 1 plus k square by r square. So this was our formula for the rolling kinetic energy of the body. या एनर्जी मध्ये दोन्ही एनर्जीज त्या बॉडी मध्ये आहेत. एक जी एनर्जी आहे ती आहे एनर्जी बिकॉज ऑफ द ट्रान्सलेशनल मोशन आणि सेकंड इज बिकॉज ऑफ द रोटेशनल मोशन. बॉडी हॅज बोथ द एनर्जीज. When this body reaches with velocity v at the bottom, the change in potential energy of the body, we can see here that whatever the change in potential energy is given by this mgh is the change in potential energy. So at height h the body has certain potential energy which is mgh. So what I write is change in pe is equal to change in kinetic energy. Of course, this kinetic energy is the rotational kinetic energy and translational kinetic energy, which is the rolling kinetic energy. Of course, we come to know that the change in PE, because this is the horizontal and horizontal is said to be 0 level. So here the energy is 0 and here the energy is mgh. So the difference between the two will be mgh is the total change in value of potential energy. So what I write here is mgh is the change in potential energy is equal to change in kinetic energy is E roll 1/2 m
व्ही स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल की दोन्ही साईडला तुम्हाला असं लक्षात येणार आहे की याच्यामधलं जे मास जे आहे हे दोन्ही बाजूला कॅन्सल होणार आहे सरळ सरळ. आणि त्यामुळं आफ्टर कॅन्सलेशन ऑफ द मास what we write is 2gh is equal to v square into 1 plus k square upon r square. I think this is very cool. Now I take this entire bracket. हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट मी या बाजूला शिफ्ट करतो आणि तो डिव्हिजन मध्ये जाईल आणि डिव्हिजन मध्ये गेल्यावर आपल्याला जे मिळणार आहे ते या ठिकाणी आपल्याला असं मिळेल की therefore 2gh divided by 1 plus k square by r square is equal to v square. Now from this formula we have to find finally v, and I will take the square root. आणि स्क्वेअर रूट जेव्हा मी काढेन ते स्क्वेअर रूट काढल्यानंतर मला फायनल फॉर्म्युला आपल्याला मिळेल. व्हेलॉसिटी ॲट बॉटम विल बी स्क्वेअर रूट ऑफ 2gh अपॉन 1 plus k square by r square. So this is our really a fantastic formula, and from this formula we can find so many things. The first important thing I want to focus is that mass of the body is absent. See here clearly in this formula we cannot see any mass. या फॉर्म्युला मध्ये आपल्याला कोणताही मास हा बघायला मिळत नाहीये. आणि त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की या फॉर्म्युल्यात असू देत किंवा इथे आपण याला बघू देत तर इथे तुम्हाला कुठेही मास हे दिसत नाहीये. सो मास इज ॲब्सेंट, मास इज नॉट विजिबल असं मी या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, सो आय थिंक दिस इज क्लिअर. सो v is independent of mass. v is the final velocity when the body rolls down an inclined plane and reaches the bottom. त्यावेळेला त्याचा मासशी संबंध नाही हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. So this is our one of the conclusions, and this is our formula also. Now on the basis of this आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो नीटच्या परीक्षेमध्ये, आणि त्याचा आपण इथे थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तो असा प्रश्न आहे की इफ स्फिअर अँड रिंग स्टार्ट फ्रॉम सेम height on incline, then which body reaches first? Now let us assume that the radius of the ring and radius of the sphere are same. Assume सेम राहणार आहे. आणि याच्यासाठी मित्रांनो आपल्याला जो विचार करायचा आहे तो आपला जो फॉर्म्युला आहे तो इतका स्टँडर्ड फॉर्म्युला आहे की लेट अस कॅल्क्युलेट द फायनल व्हेलॉसिटी टू रीच द बॉटम. सो फर्स्ट ऑफ ऑल आय राईट द फॉर्म्युला हियर, and this is v is equal to rolling kinetic energy, rolling velocity root 2gh upon 1 plus k square by r square. हा जो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे त्याचा वापर करून आपण सॉलिड स्फिअर, आता इथे मी नुसतं स्फिअर म्हटलेलं आहे पण हा आहे सॉलिड स्फिअर, आणि रिंग यांच्या व्हेलॉसिटीज काढूया, रिचिंग व्हेलॉसिटीज. आणि त्याच्यावरून आपल्याला कळेल की ज्याची व्हेलॉसिटी मॅक्झिमम असेल तो आधी पोहोचेल आणि ज्याची कमी असेल तो नंतर पोहोचेल. सो डोंट कॅल्क्युलेट, डोंट थिंक अदरवाइज, लेट अस ॲक्च्युअली कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटीज. तर आपल्याला पहिला मुद्दा जो बघायचा आहे तो म्हणजे सॉलिड स्फिअरसाठी, फॉर सॉलिड स्फिअर आपण रेडियस ऑफ गायरेशनची आपल्याला गरज लागेल. आणि त्यासाठी मी असं म्हणेन की
I is equal to mk square is equal to सॉलिड स्फिअरचा फॉर्म्युला येतो 2/5 mr स्क्वेअर. आणि याच्यातून बाय मोमेंट ऑफ इनर्शिया स्टँडर्ड व्हॅल्यू सॉलिड स्फिअर त्यातला एम हा कॅन्सल होतो आणि तुमच्या असं लक्षात येईल की के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 2/5. याचा त्याचबरोबर आपण दोन्ही काढून घेऊया. फॉर रिंग साठी जे सूत्र आहे ते आहे एम के स्क्वेअर इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. therefore k square is equal to r square and therefore k square by r square is equal to 1. So let us put this formula आणि त्याच्यातून आपण इथे काढणार आहोत. therefore v for sphere, what I write is v for sphere is equal to root 2gh upon 1 plus. Now we have to see that this value of k square by r square in case of solid sphere is 2/5. So I must write here the value as 2/5. 1 plus 2/5. So go on calculating and we shall reach up to this value. 1 plus 2/5 is 7/5. So 2gh upon 7/5 into 5/7. And what we get is this value comes out to be root 10/7 gh. And so approximately let us go for calculation. 1, the remainder is 3, so nearly 1.4 gh root. So this is the final velocity of the sphere when it reaches the bottom. Now let us calculate for the ring using our this formula. For the ring is there, k square by r square is equal to 1, and I will use this formula. So v for ring is equal to root 2gh. Remember that I am continuously using this formula 2gh upon 1 plus k square by r square. हा फॉर्म्युला मी इथं वापरतोय अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण इथे घेतलेली आहे 1. सो आय राईट दिस व्हॅल्यू अँड व्हॉट वी गेट इज 1 plus 1 is 2 is equal to gh. Now compare these values. V sphere is root 1.4 gh and V ring is simply root gh. आणि त्यामुळे तुमच्या लगेचच असं लक्षात येईल की velocity of solid sphere when it reaches the bottom is definitely greater than the velocity of a ring, and that's why the right answer here will be it is the sphere which will reach the bottom first. So first sphere will reach and then ring will reach, because there is a difference in final velocities 1.4 gh and simply gh inside the root. So by knowledge of these velocities we can calculate which body will reach the bottom first. And this question was appeared in the NEET examination. So this is how we can study NEET JEE questions. Thank you very much.